आता बातमी आहे एका घाबरलेल्या नेत्याची। या नेत्याला कोणी धमकी दिलेली नाही, कोणी हल्ला केलेला नाही, मात्र तरी सुद्धा तो प्रचंड घाबरलाय। त्याला वाटणारी भीती त्याने शब्दात बोलून दाखवली आहे। कोण आहे हा नेता आणि त्याच्या भीतीची मुळं कशात दडली आहेत? बघा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। भीतीमुक्त वातावरणात निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने करून 24 तासही उलटले नाहीत हो। तेवढ्यात महाराष्ट्रातनं भीतीची पहिली थरथर समोर आली। एरवी ज्यांना पाहिल्यानंतर मंत्रालयातले अधिकारी देखील भीतीनं थरथर कापू लागतात। आपले कान, कानशिलं आणि गाल झाकून घेतात ते बच्चू कडू आता स्वतः भीतीनं थरथरू लागले। त्यांची भीतीनं अक्षरशः गाळण उडाली आहे। तुम्हीच पहा। मोठी भीती आहे। कार्यकर्त्याचे फोन आले म्हणे बच्चू काही करून एवढी मोठी हस्ती काही करू शकतो, उद्या आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते, एखादी चौकशी लावू शकते। पाहिलं किती घाबरलेत बच्चू कडू। द्रव पदार्थ लिटर मध्ये मोजतात, घन पदार्थ किलो मध्ये मोजतात, पण भीती मोजण्याचं युनिट कुठलं हे देखील या निमित्तानं बच्चू कडूंनी जाहीर करून टाकलंय। आपल्या भीतीचं प्रमाण किती आहे हे समोरच्याला समजावं यासाठी त्यांनी 2 नेत्यांची नावं घेतली आहेत। त्या दोघांपेक्षाही जास्त भीती वाटते असं ते म्हणतात। त्या दोघांपेक्षाही जास्त? ओ माय गॉड, म्हणजे किती भीती वाटत असेल तुम्ही कल्पना करू शकता। शिंदे साहेब, फडणवीस साहेबांपेक्षा मी यांना खूप घाबरवतो। शिंदे साहेब, फडणवीस साहेबांपेक्षा मी यांना खूप घाबरवतो। शिंदे साहेब, फडणवीस साहेबांपेक्षा मी यांना खूप घाबरवतो। तर बच्चू कडूंच्या या भीतीचं उगमस्थान रवी राणांच्या एका वक्तव्यात असल्याचं चतुर लोकांच्या लक्षात आलं असेलच। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सगळे एनडीएचे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील, एनडीएच्या मंचावर दिसतील आणि एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणांचा प्रचार करतील। याच्यात कुठली शंका नाही आहे। थोडासा वेळ आहे, देर नाही आहे, पर 100% सगळे प्रचार करणार आहे। बच्चू कडूंच्या दुःखावर मित्रपक्ष भाजपनं अशी काही फुंकर घातली की विचारू नका। ही फुंकर कडूंची भीती दूर करेल की नाही तुम्हीच ठरवा। मला वाटतं बच्चू कडू तुमचा पक्ष वाचेल की नाही ते बघा, तुमच्या पक्षाचा जनाधार वाचेल की नाही ते बघा। राणा या अमरावतीमध्ये जर उमेदवारी मिळाल्यावर प्रचंड मताधिक्याने जिंकणार, त्यामुळे आपलं काय होणार आहे याची चिंता जास्त करा। तर निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार आचारसंहिता काळात इतरांना घाबरवायला मनाई आहे, पण स्वतः घाबरायला थोडेच बंदी आहे। जोपर्यंत स्वतःहून एखाद्या गोष्टीला घाबरणं हा गुन्हा होत नाही तोपर्यंत बच्चू कडूंना घाबरण्याचा पूर्ण अधिकार आहे। त्यांच्या नेहमीच्या शैलीत, नेहमीच्या स्टाईलनं, नेहमीच्या शेजाऱ्यांना ते घाबरतायत आणि कदाचित पुढेही घाबरत राहतील। त्यांची भीती दूर करणार तरी कशी आणि कोण? तुम्हाला काय वाटतं? अमरावतीहून छगन जाधवसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।